अशी एक लग्नगाठ भाग 21. तर मागच्या भागात आपण पाहिले की तृप्ती कलाबाईच्या घरून आली आणि तिचा पूर्ण स्वभाव आणि मूडच बदलला होता. घरात सगळ्यांची एवढी प्रेमाने राहणारी तृप्तीमध्ये असा विचित्र परिवर्तन कसं काय झालं होतं हे श्रेयस आणि श्रेयसच्या आईला दोघांनाही कळत नव्हते. दोघेही चिंतेत होते. तर आता पुढे सकाळचे 10 वाजताची वेळ होती. श्रेयस नाश्ता वगैरे करून कंपनीत गेला होता. नीताताई नुकतंच आपल्या मुलाला नाश्ता वगैरे सगळं करून कलाबाईसाठी भांडी टबमध्ये जमा करून आणि कपडे धुण्यासाठी काढून दिले होते. किचनमधलं आवरून थकून बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर बसली होती. अशातच त्यांचा डोळा लागला. तृप्ती आली. आई हा चहा घ्या, नाश्ता घ्या आणि खाली बसून नीताताईंचे पाय दाबू लागली आणि त्यांच्याशी गप्पा मारू लागली. आई, दुपारी श्रेयस जेवायला येईल. मी स्वयंपाक करते. तुम्ही इथेच आराम करा. तुम्हाला काय आवडतं? तुमच्यासाठी काय बनवू सांगा ना. नीताताई म्हणाल्या, अगं बेटा, किती काम करतेस? चल, मीही येते तुझ्यासोबत स्वयंपाकाला. दोघे मिळून करू. तृप्ती म्हणाली, नाही आई, मी एकटी करेन सगळं. तुमची सून असताना तुम्हाला काम करायची काय गरज? इथं आराम करा. फक्त टीव्ही लावून देते मी तुम्हाला. टीव्ही बघा वाटल्यास. नीताताई म्हणाल्या, अगं बेटा, मी अजून चांगली आहे. एवढी म्हातारी नाही झाले अजून. आतापासून तू सगळं काम सांभाळलं आणि मला आळशी बनवलं. दोघेही खडखडून हसल्या. तृप्ती स्वयंपाकासाठी घरात निघून गेली. नीताताई विचार करू लागल्या. त्यांना त्यांच्या नवऱ्याची आठवण आली. खरंच मला अगदी पोटच्या पोरीसारखी सून मिळाली. श्रेयसचे पप्पा, हे सुख पाहायला तुम्ही राहायला पाहिजे होते. एवढा गुणी मुलगा, एवढी मुलीसारखी माझी सून. खरंच माझं घर अगदी स्वर्गापेक्षाही सुंदर आहे. जर अजून तुम्ही राहिले असते तर स्वर्गाला 4 चांद लागले असते. सून मुलगा याचं सुख न बघताच निघून गेलेत. पण माझी सून किती चांगली आहे. खूप खूप सुखी राहा बेटा तृप्ती, खूप सुखी राहा. तुमचा संसार खूप सुखाने चालू द्या. असं म्हणून आनंदाने ती तृप्तीला आशीर्वाद देण्यासाठी हात उंचावले होते. तेवढ्यातच कुणीतरी तिचे दोन्ही हात पकडले आणि हात पकडून जोरजोराने ओढत होतं. नीताताईचे डोळे खाटकन उघडले. त्यांना समजून आलं की आपण सोफ्यावर पडून डोळा लागला होता आणि हे सगळं सुख स्वप्नातच बघत होतो, जे आता स्वप्न राहिलं नव्हतं, मागे घडून गेलं होतं. सुखाचे दिवस येऊन निघून गेले होते. आता तर तृप्ती पूर्ण बदलली होती. तिने नीताताईंचे हात धरून ओढले आणि सांगू लागली, अहो महाराणी, मस्त सोफ्यावर लोळत पडलात. दुपारच्या स्वयंपाकाचं कोण बघणार? उठा आणि किचनमध्ये जा, स्वयंपाकाला लागा. मला काय खायचं आहे ते सगळं मी किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करून ठेवली आहे. मी बाहेर जाते आहे. ते पाहून नीताताई म्हणाल्या, अगं तृप्ती, मी येते तुझ्याबरोबर. बाहेर कुठे जायचं आहे तर? तुझी तब्येत बरी नाही आहे ना बेटा? तृप्ती म्हणाली, अहो घरात जा आणि स्वयंपाकाला लागा गुपचूप. माझ्या तब्येतीची काय झालं मला? मी ठणठणीत आहे आणि माझ्याबरोबर बाहेर येऊन काय करणार आहात? तिथं पंगत नाही वाढली जात आहे. उगाच बहाणे करू नका. येते मी, तोपर्यंत स्वयंपाक करून ठेवा. असं म्हणून ती टापटाप सँडल वाजवत हातात पर्स घेऊन निघून गेली आणि धाडकन दार लावून घेतलं. नीताताई अगदी निराशेने सोफ्यावर बसल्या आणि दोन्ही हातांनी आपले डोके दाबून धरलं. चिंता करू लागल्या. अरे देवा, काय झालं असेल? माझ्या घराला कुणाची नजर लागली असेल? माझी सून अशी कधीच नव्हती. आता अचानक अशी का वागत आहे? तेवढ्यात श्रेयस जेवणासाठी घरी येतो. आई सोफ्यावर चिंता करत बसलेली दिसते. तो विचारतो, काय झालं आई? तर नीताताई सांगू लागल्या, अरे बेटा, तुझ्या बायकोचं वागणं दिवसेंदिवस अगदी राक्षसी वृत्तीसारखं होत चाललं आहे. काय करू काहीच कळत नाही. बघ, दुपारचे 12 वाजले, अजून बाहेरच आहे. अजूनही घरी येत नाही. तिला चांगलं माहीत आहे की यावेळेस तू जेवणासाठी घरी येतो म्हणून. श्रेयसचे तृप्तीवर अत्यंत प्रेम होतं. आईच्या तोंडून राक्षसी वृत्तीचा हा शब्द त्याला मानवत नाही. तो आईला म्हणतो, अगं आई, तिला असं अचानक काय झालं काय माहिती? असे का वागत आहे मलाही माहीत नाही. पण तेवढ्यात ती राक्षसी वृत्तीची नाही होऊ शकत ग. तू काय लगेच तिला असं काहीही म्हणतेस? मला नाही आवडलं तुझं बोलणं. तुलाही माहीत आहे या अगोदर तिने आपल्या घरासाठी किती केलं आहे. आपल्याला सगळ्यांना किती जीव लावला आहे. आताच 4-5 दिवसापासून ती अशी वागत आहे. त्याचं कारण आपल्यालाही माहीत नाही. नीताताई म्हणाल्या, अरे बेटा, माझी लाडकी सून आहे. ती कधीच वाईट थोडी वाटते.
तिला असं बोलायला मला हौस थोडीच वाटते, पण तिचं वागणं पाहून माझ्या तोंडून आपोआप निघालं. श्रेयस म्हणाला, हो ग आई, जाऊ दे, दुर्लक्ष कर तिच्याकडे थोडं, सुधरेल ती बरोबर. एवढी वाईट नाही ग माझी तृप्ती. असं म्हणत असताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला लगेच काहीतरी आठवण झाली. त्याने डोळे पुसले. अगं आई बघ, मी तुझ्यासाठी काय आणलं आहे. त्याने बॅगमधून एक बॉक्स काढला आणि नीताताईंना दिला. हे घे, थंडी खूप वाढली आहे ना, तुझ्यासाठी गरम शाल आणली आहे. बॉक्स आईच्या हातात देत असतानाच तृप्ती दरवाजा उघडून आत आली. तिने तसाच बॉक्स हातातून घेतला आणि भिरकावून दिला. आई, मुलाचा काय हा रिकामा ड्रामा चालू आहे. काही गरज नाही शालची. काही सगळ्या जगातली थंडी तुमच्यावर येऊन नाही पडली. चला, स्वयंपाक झाला का? मला भूक लागली आहे. काम सोडून उगाच रिकामे उद्योग करत बसले. आपल्या मुलाला रिझवण्याचा प्रयत्न आहे हा तुमचा. नीताताई म्हणाल्या, अगं नाही ग बेटा, श्रेयस सारखीच तूही मला प्रिय आहे, असं नको करूस ना. तृप्ती म्हणाली, हो हो माहीत आहे मला, शिकवू नका मला उगाच. आणि श्रेयसला सांगून गेली, श्रेयस, मला माझं ताट माझ्या रूममध्येच घेऊन या. तिथं येत नाही मी उगाच तुमची कटकट ऐकायला. तिने दारूही प्यायलेली होती. तिच्याने स्वतःचा तोल सांभाळला जात नव्हता. इकडे पडेल की तिकडे पडेल अशी झोकांड्या देत होती. तिचं हे वर्तन पाहून श्रेयसला खूप संताप आला. त्याने तिला मारण्यासाठी हात उंचावला. तेवढ्यात नीताताई आडव्या झाल्या. नको बेटा, मारू नको. जा तृप्ती, तुझ्या रूममध्ये मी तुला जेवण पाठवते. तृप्तीने सगळ्यांकडे एक विचित्र हसणारा कटाक्ष टाकून पर्स घेऊन तिच्या रूममध्ये निघून गेली. ती गेल्यावर नीताताई म्हणाल्या, जा बेटा, तिच्यासाठी जेवण घेऊन जा. तो त्यांच्या रूममध्ये गेला, तिला जेवणाचं ताट घेऊन. ती दारूच्या नशेत पलंगावर अगदी अस्ताव्यस्त पसरून पडली होती. तिच्या पायात सँडल तसाच होत्या. त्याने जेवणाचं ताट खाली ठेवलं आणि तिच्या पायातून सँडल आणि सॉक्स पायातून काढले. तिला सोफ्यावर व्यवस्थित झोपवले. तिच्या चेहऱ्यावर आलेले विस्कटलेले तिचे केस त्याने सावरले. त्याने तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण केलं. तिचा चेहरा खूप मासूम आणि चेहऱ्यावर अगदी बारीकशी दुःखाची लकीर त्याला दिसून आली. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला, तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि म्हणाला, आय लव्ह यू तृप्ती. खूप प्रेम करतो ग तुझ्यावर. काय झालं तुला सांग ना. तुझं असं वागणं पाहून खूप जीव जळतो ग माझा. तुझ्या मनात आहे तरी काय? का नाही सांगत तू मला? त्याच्या हालचालीने तिला जाग येते. ती त्याला दूर ढकलते आणि सांगते, माझी अशी वागणूक तुम्हाला मानवत नाही ना. अहो, तुम्हाला कोण सांगतोय माझी अशी वागणूक सहन करायला? मला डिव्होर्स देऊन टाका ना आणि माझ्यापासून सुटका करून घ्या कायमची. तुम्हीही मोकळे आणि मीही. कंटाळा आला यार मला रोज रोज तेच आयुष्य जगण्याचा. मला चेंजेस हवा आहे. त्यासाठी पटापट मला डिव्होर्स घेऊन माझी सुटका करा. तिच्या तोंडून हे असे वाक्य ऐकून श्रेयसला जबरदस्त शॉक बसला. त्याला काहीच सुचत नव्हतं. तो अगदी टक लावून आ वासून तिच्याकडे अगदी बधीर होऊन बघतच होता. एवढी चांगली वागणारी तृप्ती अशी विचित्र वागू लागली आणि तिच्या मनातला हा एवढा मोठा निर्णय तिने श्रेयसला सांगितला. असं तिने का केलं? का अशी वागत आहे? ती तर श्रेयसला खूप जीवापाड प्रेम करायची, पण अशी वागणूक श्रेयसला कळत नव्हती. तर भेटूया पुढच्या भागात.